संघाची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे 12वे प्लेयर 12th मॅन या ठिकाणी असणं खूप महत्त्वाचं असेल. या दरम्यान जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय पिंटू पाटील यांच्याकडून देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. त्याबद्दल त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. धन्यवाद सर. चला सलामीची जोडी राहुल माने आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आमचे मार्गदर्शक हनीफभाई पन्हाळकर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आणि यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अगदी आमच्या पाठीचे कायम मोठ्या भावाच्या प्रमाणे असणारे पिंटू पाटील यांच्या हस्ते मात्र त्यांना मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फूल देऊन मात्र त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राहुल माने आणि अभिजितची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी लालसो वरती जबाबदारी दिली गेल्या. बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ते मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येला श्री गणेश झालाय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी लालासो वरती जबाबदारी दिली गेली. पहिल्या मॅच मध्ये देखील लालासो यांनी प्रभावित केलं होतं आणि या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचा आपला अनुभव इथे मात्र पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पॉइंटच्या दिशेने राहुल मानेच्या बॅट मधून अगदी जमिनीशी गप्पा मारत जमिनीला गुदगुदल्या करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी डीके चिकन चौकार. याच नक्की चौकार आला. यावेळेस आपण जर पाहिलं ना तर राहुल मानेच्या बॅट मधून इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. थोडस फलंदाजाला पाण्याची पूर्तता करा. थोडीशी जखम झाली आहे. त्यांच्या शरीरावरती बॉल जाऊन आदळलाय. या दरम्यान मात्र आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती 2 दानशूर असणारे व्यक्ती. एका बाजूला पिंटू पाटील त्यांच्या समवेत सातत्याने आमच्या पाठीशी उभे असणारी व्यक्तिमत्व अर्थातच हनीफभाई पन्हाळकर यांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. टेक्निकल एरियर नंतर मात्र सामन्याला पुनश्च एकदा प्रारंभ होईल. आपण पाहतोय लालासो पाटील यस इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे ज्यावरती एकच धाव घेतली जाईल आणि या सिंगल निशी मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 8 धाव असतील धावफलकावरती. चांगलं षटक आपण जर पाहिलं तर एक चौकार वगळता आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळीचा हा बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाहीये
ज्यावरती पुन्हा एकदा अखेरच्या चेंडूवरती आणखीन एक सिंगल अर्जित होईल आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपलेला पाहायला मिळतोय. धावफलकावरती असतील 9 धावा. चला थोडस स्पीडअप घ्या विनंती असेल. राहुल माने आपण थोडस फास्ट घ्या आणि दोन्ही ऑफिशियल्सना माझी विनंती असेल सातत्याने सूचित करत राहा. दोन्ही टीम्सना जास्त प्रमाणामध्ये वेळ दौडू नका तुम्ही. आपल्याकडे वेळ नाहीये आणि वेळेच्या बराच एक दिवस पाठीमागे आपण चाललोय. कालच्या दिवसाचा जो खेळ शिल्लक होता तो आणि आजचा असा 2 दिवसाचा खेळ मात्र आपल्याला आज संपन्न करायचा आहे. गोलंदाजीसाठी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये उमेश. सेकंड ओव्हर मध्ये मात्र आमंत्रण दिलंय. कर्णधार संतोष मगदुमने त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. समोर राहुल माने, त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर अभिजित. यास इथे मात्र पहिला चेंडू डॉट बॉलची होईल समाप्ती. ज्यावरती मात्र पहिल्या बॉलवरती वर्चस्व प्रस्थापित केलंय उमेशने. पण राहुल मानेकडे देखील क्षमता आहे. त्यांना देखील माहिती आहेत कशा पद्धतीचे फटके खेळायचे. मोठमोठे फटक्यांसाठी ओळखले जातात, जाणले जातात. परंतु इथून हे विगो दुसरा बॉल घेऊन उमेश राहुल साठी इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची मात्र यावेळी होईल समाप्ती. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. इथे मात्र थोडंसं दडपण असेल राहुल मानेवरती, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा आल्या होत्या धावफलकावरती. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉलची मात्र समाप्ती होतीये. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा उमेशचा प्रयत्न मात्र फसलाय. प्रयत्न मात्र त्यांच्याकडून निश्चितच झालाय, परंतु त्यामध्ये त्याला यश येत नाहीये. आणि तिसराही लगातारचा चेंडू मात्र डॉट बॉल येतोय. थोडस अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज दुविधेमध्ये आहे. यस इथे मात्र इन टू दी आर्क, आउट ऑफ दी पार्क. साइड स्क्रीनच्या डोक्यावर मात्र चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. डीके चिकन दर्जेदार असा षटकार. या वेळेस हलक्या हाताने स्टिअर केलाय बॉलला. मनगटांचा वापर इथे मात्र पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धावेवरती सध्या मात्र राहुलला समाधान मानावं लागतंय. यस याच्यानंतर होणारा सामना असेल 2 मातब्बर संघ. एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे तर दुसऱ्या बाजूला मलकापूर 11. या 2 बलाढ्य संघांदरम्यान मात्र ही लढत पाहायला मिळेल. मिड इनिंग मध्ये मात्र नाणेफेक केली जाईल. यस इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक चांगला झेल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय संतोष पाटील यांच्या माध्यमातून. आणखीन एका विकेटचं होईल पतन. फलंदाज मात्र यावेळी तंबूच्या रस्त्याला जाईल. अभिजितला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. पहिल्या विकेटचं होते फलंदाज कोळगाव टीमकडून. नक्कीच संतोष यांच्याकडून एक चांगला झेल पाहायला मिळाला. वेल जज कॅच तिथे मात्र पाहायला मिळते. 16 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न लेट झाले थोडेसे. बॉल हवेत होता. त्यात नंतर कव्हरच्या क्षेत्रातून चांगला झेल. वेल जज कॅच तिथे मात्र पाहायला मिळाले. फलंदाज अभिजितची खेळी ते मात्र संपुष्टात आल्या. सर नवीन फलंदाजाच्या भूमिकेवरती प्रेम पाटील मैदानामध्ये प्रवेश करताना 3ऱ्या क्रमांकावरती मात्र आणि गोलंदाजीसाठी 3रं षटक जर आपण पाहिलं ना तर मागील मॅच मध्ये प्रभावशाली गोलंदाजी करणारा गोलंदाज अर्थातच मॅन फ्रॉम पाटणे आनंद चाचेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. नक्कीच आनंद चाचे मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. तिथे देखील 3रं षटक हाताळताना चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा 3ऱ्या षटकासाठी 5 रन केले गेले. 16 धावा 2 षटकांच्या अखेरीस 8 या सरासरीने धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. स्ट्राईक एंड वरती राहुल माने याला पाहायला मिळते. या वेळेस बॉल हवेत आहे.
झेलची संधी आहे, झेल पकडला गेलाय. राहुल मानेची खेळी संपुष्टात आले. धक्का क्रमांक 2. राहुल बॅक टू डगआउट. आपल्या मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय एक फटका केला जरूर राहुल मानेचा. हा मिस टाइम स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑन मध्ये मंगेश यांच्याकडून एक चांगला झेल पकडला गेलाय. अप्रतिम कॅमेरा वर्किंग tenniscricket.in च्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण स्पर्धा ही आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. tenniscricket.in अर्थातच संतोष नाणेकर सरांची टीम इथे मात्र आज मलकापूर येथे दाखल झाले. पाहायला गेलं तर त्यांचे लीडर, त्यांचे बॉस अर्थातच सागर लिंगायत सर, त्याचबरोबर कॅमेरामनच्या भूमिकेत रत्नागिरी एक्सप्रेस अर्थातच सफवान बारगेरला आपण कॅमेरामनच्या भूमिकेत पाहतोय. त्याचबरोबर रत्नागिरीचा वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच सोबान इथे मात्र आपल्याला कॅमेरामनच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. याच नक्कीच सर, टेनिस क्रिकेटला सोनेरी दिवस जर कोणी आणले असतील ना तर याच tenniscricket.in या वाहिनीनं, ज्यावरती खूप खूप मेहनत आहे संतोषजी नाणेकर आणि संपूर्ण टीमची. दरम्यान मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती राजू घोलप यांच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र पिंटू पाटील यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या दरम्यान मात्र चांगले एफर्ट सतीश पाटील जे आपल्याला पाहायला मिळाले. अगदी सीमारेषे लगत स्वतःला झोकावून दिलं आणि बॉलला मात्र स्टॉप केलं सीमारेषेच्या आतमध्ये. जोपर्यंत धावफलकावरती 2 धावा निश्चितच अर्जित होतील आणि धावफलकावरती या 2 धाब्यांच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 15 धावा. 18 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असेल. 18 धावा असतील धावफलकावरती. या दरम्यान मात्र फटका फसलाय. बॉलला उंची जास्त, एलिमिनेशनची कमतरता. राजू घोलपात 2 धाव्यांचं योगदान देऊन तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 बसलाय. आनंद चाचे याने मागच्या मॅच मध्ये देखील कमाल केली होती आणि या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला धाडण्यामध्ये यश आलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखल झालेत. 18 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसलाय. त्यानंतर सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आनंद चाचे, नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं देखील. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी, ताकदीची गोलंदाजी आनंद चाचेकडून देखील पाहायला मिळते. इथे मात्र चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. ज्यावरती सौरभला मिळेल फक्त एकच धाव आणि या सिंगलने मात्र धावफलक थोडासा बदलाव होईल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 19 धावा. थोडंसं संकटात आहे कोळगाव हा संघ, परंतु याच्यातून देखील त्यांना मार्ग काढावा लागेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल पुन्हा एकदा संतोषजी पाटील आणि यांच्याकडून होत नाहीये चुकी आणि या सामन्यातील दुसरा झेल त्यांच्याकडून टिपलेला पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं मात्र पतन होताना पाहायला मिळतंय. यश 11 संघाचा पाठीचा कणा आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे क्षेत्ररक्षण. संपूर्ण स्पर्धेमध्ये विशाल सर कमालीचं क्षेत्ररक्षण यश 11 संघाचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच धावसंख्या रोखण्यामध्ये त्यांना वारंवार यश आलंय. यस नक्कीच, कारण जेवढे संधी निर्माण केले त्या संधीचं सोनं निश्चितच क्षेत्ररक्षकांनी देखील केलं गेलंय आणि त्याच्या जोरावरती मात्र संपूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय फलंदाजांना. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत नाहीयेत सर. नक्कीच गोलंदाजी तितक्याच ताकदीची पाहायला मिळते, त्यामुळेच फलंदाजांना देखील जखडून ठेवलंय. 19 या धावसंख्येवरती 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन दाखल झालेत. 4था धक्का बसलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नितीन दाखल झालेत. यावेळेस स्विंग अँड मिस फिल्डर आहे तिथे एकेरी धाव पूर्ण केली जाते. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 20 वरती जाऊन पोहोचले. एंड ऑफ 3 ओव्हर्स 20 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. धावफलक जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे.
थोडाच अडचणीत असणारा हा संघ. इथून मात्र उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये 20 ते 22 धावांचं योगदान देणं खूप महत्वाचं असेल. एका फायटिंग टोटलच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना मात्र या षटकामध्ये मोठे फटकेबाजी करणं खूप महत्वाचं असेल. आणि यासाठी जाणले जातात अर्थातच एका बाजूला नितीन तर दुसऱ्या बाजूला आपल्याला सौरभ पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांवरती मात्र दारोमदार असेल, जबाबदारी असेल आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर, दोन्ही फलंदाजांवरती इथे मात्र जबाबदारी असेल, कारण 20 या धावसंख्येवरती 4 फलंदाज तंबूच्या आशाला धाडले गेले. त्यानंतर फलंदाजांवरती नक्कीच जबाबदारी असेल आणि त्याचबरोबर दबाव देखील फलंदाजांवरतीच असेल. यस नक्कीच, परंतु त्याचसाठी मात्र स्वतः आपण जर पाहिलं तर टीमचे ओनर संतोषजी पाटील साहेब मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःवरती त्यांनी विश्वास दाखवलाय. संतोष मगदूम कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात आणि त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय आणि या विश्वासाला सार्थ गोलंदाजी संतोष पाटील यांना देखील करावी लागेल. नक्कीच स्वतः संघाचे संघ मालक गोलंदाजी मार्कवरती अर्थातच संतोष पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या मॅचचं महत्वाचं षटक घेऊन संतोष पाटील गोलंदाजी मार्कवरती. येस सारिया सर, आणि आमच्या ज्या स्पर्धेसाठी जो विजयी संघ असेल त्या संघ मालकाला देखील एक बायसिकल आहे ती त्यांच्याकडूनच पुरस्कृत झाली आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनाच्या अंतकरणापासून अधिक असा आभार व्यक्त करतो. आणि जाऊयात विद्यमान मॅचकडे, ज्या ठिकाणी ऑन स्ट्राईक नितीन पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राईट आर्म अराउंड द विकेटने. यावेळी संतोषजी पाटील पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये, परंतु इथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चप्पल चित्ता आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच वेट केलं त्यानंतर मात्र यष्ट्यांवरती चेंडू लावला, परंतु फलंदाज सुखरूप आपल्या पोपिंग क्रीज मध्ये उभा होता. पहिला बॉल डॉट येतोय, थोडासा संघर्ष करतोय हा संघ. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव हा संघ. नक्कीच थोडासा संघर्ष करावा लागतोय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाला. यावेळेस देखील स्विंग अँड मिस, यावेळेस रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी होती, खराब कलेक्शन पाहायला मिळालं आणि ही एकेरी धाव धावफलकावरती 22च्या स्वरूपात जोडली जाते. संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. संतोष पाटील अर्थात तेच एक दानशूर व्यक्तिमत्व इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. फिरकीची जादू देखील गोलंदाजी मार्कवरून संतोष पाटील करतायत. यस नक्कीच सर, आणि अशाच दानशूर व्यक्तिमत्वामुळे मात्र ही स्पर्धा यशस्वी होतीये. आणि अशाच व्यक्तींची जर का साथ आम्हाला लाभली तर मात्र निश्चितच इथून पुढच्या देखील आमचं आयोजन असेल ते मात्र निश्चितच दिमागदार असेल. दरम्यान माझा 2 टीम्सच्या कॅप्टन्सना ऑफिशियल टीम कॉल असेल. एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला मलकापूर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित मुख्य व्यासपीठावरती यायचं, नाणेफेक केली जाईल. आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत सध्याच्या घडीला पिंटू पाटील यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. यावेळेस आक्रमण संतोष पाटीलच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलंय. सौरभच्या बॅट मधून दर्जेदार फटका, डीके चिकन षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र डीजे मास्टरना देखील सूर गवसलाय, मात्र फलंदाजांना सूर गवसलाय का हे देखील पाहावं लागेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फिरकीची जादू, आपल्या बोटांची जादू संतोष पाटील दाखवताना पाहायला मिळत आहे. षटकारांचं तोडीस-तोड उत्तर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 27 वरती स्थिरावली गेले. जर एखादा षटकार या 2 चेंडूंवरती लगावला गेला नक्की थोडीशी धावसंख्या धावफलकावरती लावण्यामध्ये यश येईल. मागच्या मॅच मध्ये देखील गौसिया स्पोर्ट्स संघाने शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला, तेच अंतर मॅच मध्ये राहिलं होतं. यावेळेस देखील एखादा मोठा फटका मॅच मध्ये अंतर निर्माण करू शकतं. येणारे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी विशाल सर. यस, या दरम्यान मात्र नाणेफेक केली जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? सौरभ कांबळे मात्र यावेळी आपल्याला आग ओकणारी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय सौरभच्या बॅट मधून.
यस, धन्यवाद इजे मास्टर. या ठिकाणी आपण जर पाहिले ना या स्पर्धेची रूपरेषा, तर प्रथम क्रमांकाचा कॅश प्राइज असेल 33,000 रुपये, जे आम्हाला स्पॉन्सर केलंय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि आमच्या या शाहुवाडी तालुक्याच्या आमच्या कायम आमच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व अर्थातच अनिलभाई पाटील येलूर यांनी सुपूर्द केलंय. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं जर आपण पाहिलं ना कॅश प्राइज, तर रोख रुपये रक्कम 22,000 जे आम्हाला स्पॉन्सर केले अर्थातच आमचे श्री कन्स्ट्रक्शनचे सर्व संगम शिरळकर साहेबांनी. तीनही मात्र दानशूर व्यक्तींचं मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. परंतु या दरम्यान काय घडतंय, तिसरा षटकार येतोय सौरभच्या बॅटमधून आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल 39 धावा. चला, मुख्य व्यासपीठावरती मात्र नाणेफेक केली जाते. याच्यानंतर होणारी लढत असेल. एका बाजूला आपण पाहतोय मलकापूर 11 हा संघ आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळताना पाहायला मिळेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला राजेंद्र रणवरे तर दुसऱ्या बाजूला निलेश जाधव. हेडाचा कॉल असेल राजेंद्र यांचा आणि या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले आहे. त्वरित आपला निर्णय देखील सांगायचा आहे. विनंती असेल दोन्ही टीम्स, आपण जो निर्णय घ्याल तर त्याचं मात्र निश्चितच अंमलबजावणी काही क्षणातच करा, कारण नियोजित वेळेच्या आपण बरंचसं पाठीमागं आहे. त्याने नाणेफेक जिंकली आपण जर पाहिला तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे या संघाने. दरम्यान जाऊयात आपण विद्यमान मॅचकडे, ज्या ठिकाणी अखेरच्या 3 चेंडूवरती आलेले 3 मोठे फटके षटकार जे आपल्याला पाहायला मिळाले सौरभच्या बॅटमधून येताना आणि या 3 षटकारांच्या मदतीने धावफलकावरती तब्बल 39 धावा लावलेल्या पाहायला मिळाल्या. जिंकण्यासाठी आव्हान असेल विरळे संघासमोर. आपल्याला पाहायला मिळेल 24 चेंडू आणि 40 धावा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच विशाल सर, 24 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष्य. मागच्या मॅच मध्ये देखील 40 धावांचं लक्ष्य गौशिया स्पोर्ट्स संघाने डिफेंड केलं होतं. मात्र या मॅच मध्ये समोर संतोष मगदूम सारखा एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा रोखल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. ओव्हर टू डीजे मास्टर बालाजी सर. तर येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. सलामीची जोडी अर्थातच संतोष आणि मंगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत अरुण पाटील सर इथे मात्र जोडले गेलेत. पहिल्याच बॉल वरती फटका फसलाय. या मॅच ची गोल्डन विकेट संतोष मगदूम बॅक टू डग आउट.
तर न्यू बॅट्समन आला तो म्हणजे उमेश ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे राजू घोलाप. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाज केला तो म्हणजे करंजोशीचा वंडर बॉय संतोष मगदुम परतीच्या प्रवासाला गेलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आला तो म्हणजे उमेश. बघूया चांगली सुरुवात करून देतोय का आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू फेस करेल तो म्हणजे उमेश. यावेळेस आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, बॉल जाईल सरळ सीमारेषा पार, षटकार. वरती संतोष मगदुमची विकेट मिळवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती उमेशच्या बॅट मधून षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय जरूर. यावेळेस बॉलला पाठवून दिलाय वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी डीके चिकन चौकार. दहा धावा आता मात्र धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस झेलची संधी, झेल सोडला गेलाय. विकेट किपर राहुल माने याच्याकडून मोठा झेल उमेश पाटील सारख्या फलंदाजाचा झेल सोडला गेलाय. नक्कीच पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आणि 1 षटकार लगावला जरूर. त्यानंतर संधी निर्माण केली आणि फलंदाज देखील बाद झाला. यावेळेस हलक्या हाताने पुश केल्या गेल्या. एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. अकरा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस हलक्या हाताने पुश केले गेले. रनआउटची संधी. यावेळेस देखील राहुल माने पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळत आहेत. दुसरं जीवनदान मिळालंय उमेश पाटील यांना. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र 12. षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा आहेत मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र अभिजित वरती जबाबदारी सोपवली गेली. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 12 धावा खर्च झाल्या. एक झेल देखील त्या षटकामध्ये सोडला गेला. यावेळेस क्रॉस बॅटेड, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी डीके चिकन षटकार.
यावेळेस हलक्या हाताने पुश केलं गेलंय. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतंय. खराब चेंडू होता पहिल्या खराब चेंडूवरती षटकार लगावला. त्यानंतर चांगला चेंडू अभिजितने डिलिव्हर केला, त्याला सन्मान दिला. नक्कीच चांगली बॅटिंग इथे मात्र मंगेश कडून पाहायला मिळते. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. 40 धावांचं लक्ष्य आहे. छोटं आव्हान आहे, माफक आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करताना सुरुवात मात्र विस्फोटक झाल्या. अशा प्रकारच्या गोलंदाजीची आता मात्र गरज आहे. डॉट बॉल आलाय, सलगचा दुसरा डॉट बॉल अभिजित यांच्याकडून पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 वरती रोखली गेल्या. स्ट्राईक एंड वरती आपण मंगेशला पाहतोय. संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in अर्थात संतोष नाणेकर सर यांच्याकडून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. सचिन तेंडुलकर स्ट्राईक मध्ये हा फटका केलाय. 4 धावांसाठी डीके चिकन चौकार. सरळ बॅटने फटका सजवला. जमिनीशी गप्पा मारत हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच कॅमेरा वर्किंग देखील तितकं चांगलं पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. tenniscricket.in अर्थातच संतोष नाणेकर सर यांची टीम, सोनम चव्हाण मॅडम आणि गिरीश कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बनलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहायला गेलं तर मेन कॅमेऱ्यावरती आपल्याला सफवान बारगीर अर्थातच रत्नागिरी एक्सप्रेस, बांबुरवाडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू यावेळेस आपल्याला कॅमेरामनच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. यावेळेस झेल पकडला गेलाय. दुसरा धक्का बसलाय. एक पारितोषिक देखील लागलं गेलंय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या टीम कडून जर कोणत्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडून विनोद पाटील सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या हॅट्रिक साठी लगावलं गेलंय. तर आपण पाहतोय tenniscricket.in चा इथे मात्र एक टीम आपल्याला पाहायला मिळते. या टीमचे बॉस आपल्याला पाहायला मिळत आहेत सागर लिंगायत सर. त्याचबरोबर साइड अँगल कॅमेरामनच्या भूमिकेत रत्नागिरीचा वाघ अर्थात सोबान इथे मात्र आपल्याला साइड अँगल कॅमेराच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. एकेरी धावफलकावरती जोडली जाते आणि संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचल्या. धावसंख्या 23, 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघासाठी एक पारितोषिक देखील लागले गेले. जर कोणत्या गोलंदाजाने हॅट्रिक प्रस्थापित केली तर विनोद पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती नितीन दाखल झालाय. 23 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचे 12 चेंडू घेऊन पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉल ढगात लाइटिंग बॉलला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीके चिकन षटकार. पाहायला मिळते. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑफ वरून प्रोटेक्शन आलंय. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये देखील यश आलंय. थोडंसं फंबल झालाय क्षेत्ररक्षकाकडून, त्याचा फायदा घेत इथे मात्र 2 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. 31 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. यावेळेस फटका लाजवाब आहे. कमालीचा स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाडून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीके चिकन षटकार.
थँक्यू डीसे 9 इकडे, परंतु त्या अगोदर मी याच्या नंतर होणारी लढत असेल एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे त्यांच्या अगेन्स्ट मलकापूर 11 मलकापूर 11 आपण आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायचे आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर नक्कीच इथे मात्र सलगचे 2 षटकार लगावून सामना समाप्त केलाय. मॅच जिंकले ती म्हणजेच यश 11 अर्थातच संतोष मगदुम आणि कंपनी ही मॅच जिंकले.